Hello friends, welcome back to my YouTube channel. I am Ashok Gaikwad here. Friends, today we are going to learn how to draft a speech or how to write a speech on given topic. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पीच रायटिंग कसे करावे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. So watch the video carefully and write down in your notebook. Before starting today's video, please subscribe my channel and press the bell icon. Let's begin. Speech writing or drafting a speech. Friends, you know that delivering a speech or drafting a speech is an art. विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणतोच की भाषण करणं ही एक कला आहे आणि यामधून आपला व्यक्तिमत्व विकास त्या ठिकाणी होत असतो. देन व्हॉट इज मीन बाय स्पीच? स्पीच म्हणजे काय? स्पीच मीन्स एक्सप्रेसिंग आवर आयडियाज ऑन अ सर्टन टॉपिक्स ओरली ऑर इन रिटन फॉर्म. भाषण करणं म्हणजेच एखाद्या विशिष्ट विषयावरती आपली मत मांडणे किंवा बोलणे. मित्रांनो, मग परीक्षेमध्ये आपलं स्पीच रायटिंग कसं असावं या संदर्भात काही ट्रिक्स या ठिकाणी मी देतोय. त्या ट्रिक्स आपण त्या ठिकाणी लिखाणाच्या वेळी आपण जर वापरल्या तर नक्कीच आपल्याला भरपूर मार्क्स त्या ठिकाणी मिळतील. मग स्पीच रायटिंग करताना प्रथम आपण योग्य ते शीर्षक त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. टायटल त्या ठिकाणी योग्य प्रकारे आपण द्यावं. आफ्टर दॅट अट्रॅक्टिव्ह स्टार्ट, आकर्षक अशी सुरुवात आपली त्या ठिकाणी असावी. भाषण लिहिताना आपली भाषा ही प्रभावी असली पाहिजे. त्याचप्रमाणे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांची मांडणी देखील योग्य प्रकारे आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. त्याचप्रमाणे वाक्यरचना आपली ही बिनचूक असावी. आणि शेवटी श्रोत्यांचे आभार मानून आपण आपल्या भाषणाचा शेवट करणार आहोत. मित्रांनो, यामध्ये एक दोन बाबी आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या आहेत. त्यामध्ये आपण वर्तमान काळाचा वापर हा त्या ठिकाणी स्पीच रायटिंगमध्ये करायचा असतो आणि आपल्या लेखनामधून आपण जणू काही प्रत्यक्ष भाषण देत आहोत असे आपले प्रभावी लेखन असले पाहिजे. लेट्स सी द मार्किंग स्कीम. गुणांची विभागणी कशा प्रकारे असेल बघा. ॲप्रोप्रिएट बिगिनिंग ऑर कन्क्लुजन, आपल्या भाषणाची सुरुवात आणि शेवट यासाठी एक गुण, एक मार्क त्या ठिकाणी आहे. यूज ऑफ गिवन पॉइंट्स, ॲडिशन ऑफ न्यू पॉइंट्स अँड ॲप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज. मग आपल्या भाषणामध्ये दिलेले मुद्दे त्याचप्रमाणे आपण आपल्या मनाने मांडलेले मुद्दे, त्याचप्रमाणे योग्य भाषेचा वापर यासाठी 2 मार्क्स आहेत. प्रॉपर सिक्वेन्स ऑफ थॉट्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज, आपल्या विचारांची मांडणी, आपल्या विचारांचा योग्य तो क्रम, त्याचप्रमाणे आणि भाषेचा ओघ कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी मांडला आहे त्यासाठी 1 गुण. आणि शेवटी यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर्स, आणि आपल्या या स्पीच रायटिंगमध्ये आपण व्याकरणाचा कशा प्रकारे वापर केला यासाठी 1 मार्क. तर अशा प्रकारे ही 5 गुणांची विभागणी त्या ठिकाणी केलेली आहे. फ्रेंड्स, लेट्स सी द फॉर्मॅट ऑफ ड्राफ्टिंग अ स्पीच. मग भाषण लिहिताना भाषणाचा आराखडा कसा असावा ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मग स्पीच रायटिंग करताना प्रथम त्या ठिकाणी ग्रीटिंग म्हणजेच अभिवादन. मग यामध्ये आपण काय करणार आहोत?
जे श्रोते आहेत, जे मान्यवर आहेत, यांच्यासाठी अभिवादनपर 1-2 ओळी त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, ऑनरेबल चेअरपर्सन, रिस्पेक्टेड हेडमास्टर, लव्हिंग टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, किंवा रिस्पेक्टेड हेडमास्टर, बिलवेड टीचर्स अँड डिअर फ्रेंड्स. अशा प्रकारे आपण या ठिकाणी ग्रीटिंगने सुरुवात करणार आहोत, अभिवादनाने सुरुवात करणार आहोत. आफ्टर दॅट इंट्रोडक्शन, मग यामध्ये आपण काय करणार आहोत? यू आर गोइंग टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ अँड युअर टॉपिक. यामध्ये आपण आपल्या स्वतःची ओळख आणि ज्या विषयावरती आपण बोलणार आहोत त्या विषयाची ओळख, तो विषय आपण या ठिकाणी सांगायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आय एम Raj Patil. Today I am going to speak about dash. So please listen to me carefully and support to me. या ठिकाणी आपण आपलं नाव त्या ठिकाणी सांगणार आहोत आणि आपला विषय देखील कोणता आहे, कोणत्या विषयावर आपण बोलणार आहोत त्याचा उल्लेख या ठिकाणी आपण करणार आहोत. किंवा आय एम राज पाटील, स्टडिंग इन स्टँडर्ड 9th. I'm very happy to have this opportunity of expressing my thoughts on dash. आणि या ठिकाणी सुद्धा आपण डॅश या ठिकाणी आपल्या भाषणाचा विषय त्या ठिकाणी मांडणार आहोत. तर अशा प्रकारे इंट्रोडक्शन आपण त्या ठिकाणी देणार आहात. त्यानंतर पुढला महत्त्वाचा मुद्दा, बॉडी ऑफ द स्पीच, आपल्या भाषणाचा मुख्य भाग. मग यामध्ये आपण काय घेणार आहोत? यामध्ये आपल्या भाषणाचा जो मुख्य विषय आहे त्याची अगदी छानपैकी मुद्द्यानुसार मांडणी करणार आहोत. त्या संबंधी असणारे अधिक मुद्दे, ॲडिशनल पॉइंट्स आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत, मांडणार आहोत. मग भाषण लिहिताना काही वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, यांचा वापर त्या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि यामुळे काय होईल की आपलं भाषण अधिक इफेक्टिव्ह त्या ठिकाणी नक्कीच होईल. त्यामध्ये आपली भाषा देखील सोपी असावी, सहज असावी, जेणेकरून श्रोत्यांना लवकर कळेल, वाचकांना पटकन समजेल अशी आपली भाषा असावी. आणि आपल्या या स्पीच रायटिंग, आपलं हे स्पीच रायटिंग साधारणपणे 2 ते 3 पॅराग्राफमध्ये आपण लिहिणार आहोत. आणि शेवटचा मुद्दा आहे कन्क्लुजन, आपल्या भाषणाचा शेवट. मित्रांनो, दिलेला जो काही विषय आहे त्या विषयाचा समारोप आपण 1 किंवा 2 ओळीमध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. आणि शेवटी सर्व श्रोत्यांचे आभार आपण त्या ठिकाणी मानणार आहोत. फॉर एक्झाम्पल, थँक्यू एव्हरीवन फॉर बीइंग पेशंट लिसनर्स. किंवा नुसतंच आपण थँक्यू व्हेरी मच असं म्हटलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपल्या या स्पीच रायटिंगचा फॉर्मॅट, आपल्या भाषणाचा आराखडा त्या ठिकाणी आपण फिक्स करून ठेवायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारतात, स्पीच रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच या विषयावरती प्रश्न कसा असेल. क्वेश्चन नंबर 5, B2. Imagine that being the captain of your school, you are asked to deliver a speech on adverse effects of mobile phones on teenagers. Prepare a speech using the points given below. You may also add your own points. Points कुठले आहेत बघूया. Loss of sleep, stress, over dependency, loss of verbal communication, change in behavior pattern, low academic performance and effects on the brain. तर अशा प्रकारे
या मुद्द्यांच्या आधारे आपण आता भाषण लिहूया. The title is Adverse Effects of Mobile Phones on Teenagers. किशोरवयीन मुलांवर मोबाईलमुळे होणारे जे दुष्परिणाम आहे ते दुष्परिणाम या विषयामधून आपल्याला मांडायचे आहे. सो लेट स्टार्ट. ऑनरेबल चीफ गेस्ट, respected principal, my beloved teachers and my friends, I am Raj Patil. Today I am going to speak about adverse effects of mobile phones on teenagers. अशा प्रकारे ही सुरुवात आपण त्या ठिकाणी करणार आहोत. Friends, as we know that nowadays many teenagers are addicted with mobile phones. Always they use mobile phones for different purposes. For example, playing games, watching movies, watching songs, watching cartoons, etc. But they are unaware of the adverse effects of mobile phones. Friends, you know that excess of everything is bad. Means excessive use of mobile phone is harmful for us. Next paragraph. By using mobile phones too much time, they waste their valuable study hours. It affects on their sleep. Friends, you know that lack of sleep creates problems like acidity, headache, etc. Researchers found that mobile phones create stress among the teenagers. Due to excessive use of mobile phone, verbal communication is departed. Because of mobile phones, teenagers are becoming dependent on others. It affects of behavior pattern of teenagers. Too much use of mobile phones makes them lazy and irritated. Day by day, their academic performance are also being affected because of using of mobile phones. Because they can't focus or concentrate on their studies. Friends, medical science proved that it affects on our brain as well as eyes and ears. Next paragraph. So friend, take a O of using mobile phones whenever needed. Let's make our life happy by limited use of mobile phone. Friends, it's my humble request to you. Please avoid excessive use of mobile phones. Thank you. Thank you very much. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी स्पीच रायटिंग जर केलं, स्पीच ड्राफ्ट जर केलं, तर आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर गुण, भरपूर मार्क्स आपल्याला नक्कीच मिळेल. फ्रेंड्स, thank you for watching my video. Thank you very much.